नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही? सगळे मजेत. आज आपण मसाला भेंडी बनवणार आहोत. मसाला भेंडीसाठी थोड्या जटर भेंड्या घ्यायच्या. कढईमध्ये तेल घ्यायचं थोडंसं आणि त्या कढईमध्ये थोडं गरम झाल्यानंतर ते भेंडी टाकून घ्यायची. भेंडी 20% तरी कुक झाली पाहिजे, म्हणजे फ्राय झाली पाहिजे छान. बघा ती फ्राय होत आहे. छान अशी फ्राय करून घ्यायची. बघा ते काढत आहे. अशा प्रकारे फ्राय झाली पाहिजे छान. त्याचं चिकटपणा चाललं जाते पूर्ण. तेल घ्यायचं परत. तर वाचलेलं तेल, त्याच्यामध्ये आपण कांदे, जिरं, लसूण, खोबरा, थोडं शेंगदाणं छान बारीक करून घ्यायचं. तुमच्या प्रकारे तुम्ही जास्त मसाले टाकू शकता. जर जास्त खात असाल तर. आम्ही खात नाही जास्त मसाले म्हणून नाही टाकले आहेत. बघा कसं झालं आहे चांगलं. बघू शकता. थोडं पाणी टाकून त्याला मिक्सचर करून घ्यायचं बारीक. कढईमध्ये 3 टेबलस्पून तेल टाकून घ्यायचं. त्याच्यामध्ये आपण जे बारीक केलेला मसाला टाकायचा. बघा छान तेलामध्ये होऊ द्यायचं त्याला. छान तेलामध्ये शिजल्यावर चव छान येते. बघा आपण मग त्याच्यानंतर धने मसाले, म्हणजे सुके मसाले टाकायचे, जसे धने, हळद, तिखट, मीठ टाकून पूर्ण मिक्स करून घ्यायचं. असं बघा कसं तेल सुटत आहे बाजूने. मग आपण जे मिक्सरच्या भांड्यातलं पाणी घेऊन त्याला परत टाकून घ्यायचं. त्याच्यामध्ये ते मसाले राहतात चिकटलेले. मी सुहाना मसाला टाकला आहे, गरम मसाला. छान शिजू द्यायचं मसाल्यामध्ये सगळं काही. आधीच पाणी नाही टाकायचं जास्त. ते जडावं नाही आणि बुडी नाही लागावं, खाली नाही लागावं म्हणून थोडं पाणी टाकलं आहे मी. बघा छान शिजू द्यायचं. बघा कसं तेल येतं वरती, म्हणजे आपला मसाला शिजलेला आहे पूर्णपणे. आता याच्यामध्ये आपण भेंडी ॲड करायची. छान परतून घ्यायची. ते मसाले पूर्ण भेंडीला लागले पाहिजे. त्याच्यानंतर 2-3 मिनिट असंच राहू द्यायचं. त्याच्यानंतर आपण पाणी टाकून घ्यायचं. बघा जास्त वेळ नाही शिजवायचं, कारण की आधीच ते भेंडी शिजलेली आहे. तर 10 मिनिट खूप झाले. छान शिजू द्यायचं. बघा कसं घट्ट रस्सा आलेला आहे. अशी उकळी आल्यानंतर छान सांबार टाकून घ्यायचं, कोथिंबीर. बघा कसं. हा बघू शकता किती मस्त झाली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा.